नमस्कार. गुरु लीलामृत ग्रंथ वाचन या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 19 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जय सद्गुरु चिन्मया आनंद घना करुणालया पुराण पुरुषा निर्गुणाव्यया परमसदया तुझ नमो. आनंद जो का अव्याहत तेणेच काय तो होशी व्यक्त ना तरी असशी शब्दातीत साधन काय वर्णावया. ज्यासी लाभे स्वानंद केणे त्याचे कुंटेची बोलणे अभेद होऊनी तन्मयपणे ऐक्य होई त्रिपुटीचे. मग कैसा अज्ञ जीवा मोही भासमान व्हावा मासला कैसा कळावा दुर्गम माया अवडंबरी. परी दयार्णव सच्चितघन नित्य ठेविले दिग्दर्शन प्रबोध काल निमिष प्रमाण तीच स्थिती स्वानंदी. परितयाची अल्पता इतकी आहे पाहू जाता कीतयाचा विसर पडता क्षण न लागे अवकाश. तात्काल येऊनी देहावरी धरी वासनेची दोरी सवेची गुंते कारवारी खंड क्षणवरी पडेना. त्यात कोणी दैववान राहे तया अल्पस्मरण परी सद्गुरु कृपेविण ठाई निधान पडेना. अनंत जन्मीचे सुकृत पूर्ण तरीच घडे सद्गुरु सेवन जयाचेतनी कृपे चिद्गन रूप होय मुमुक्षु. आनंद गुरु म्हणे वत्सा सद्गुरु जैशी धेनु पाडसा प्रेमे पाजोनी ज्ञान पयसा तमक्षुधा निरसितसे. गताध्यायी दीक्षित वृत्त कथिले असे तुझ किंचित बाळाप्पाचे चरित्र सांप्रत करीतो पुढे निवेदन. मुरगोड ग्रामी येऊन अप्पा राहिला दिवस 3 मग निघाला हेतू धरून गाणगापुरी जावया. नृसिंह सरस्वतीचे स्थान गाणगापूर आनंद भुवन तेथे राहावे सेवा करून ऐसा विचार होता पै. इतक्यात पुजारी जनमुखे झाले तयासी ठाऊके सद्गुरु रत्न झळके अक्कलकोटी प्रत्यक्ष. साक्षात दत्त अवतार स्वामी समर्थ सद्गुरुवर करावया जगदोद्धार बुद्धिग्रामी राहती पै. ऐशी कीर्ती परिसून फिरले बाळाप्पाचे मन करावे अक्कलकोटीचे गमन गाणगापुरी न जाता. परी पुजारी सांगती त्यासी जैसे प्रथम योजिले मानसी तेच योग्य गाणगापुरासी जावे तुम्ही पाहिल्याने. तेथेची राहावे सेवा करून मग जैशी तुम्हा लागून आज्ञा होईल तैसे वर्तन करणे युक्त तुम्हासी. ते अप्पासी मानविले गमन गाणगापुरी गेले तेथे जाताचे आरंभिले उग्रानुष्ठान तयाने. त्रिकाल भीमरथीचे स्नान नृसिंह स्वामीचे पदसेवन मध्यान्हपर्यंत अनुष्ठान करी संगमी जाऊनी. रात्री राहुनी गाणगापुरी पहाटे जाई संगमावरी मध्यान्ह समयी मधुकरी मागोनी खाई एकदा. ऐशा परी सेवा उत्तम एक मास झाली परम यतित्रये दर्शन सप्रेम दिदले स्वप्नी तयासी. तेणे सरली आपत्ती अन्न मिळे सहजगती सद्गुरु सेवनी दृढभक्ती वाढू लागली अनुदिन. मासद्वय होता पूर्ण स्वामी समर्थे स्वप्नी येऊन दिगंबर रूपे दर्शन दिदले आपल्या भक्तासी. यापूर्वी 15 दिवस दृष्टांत झाला होता तयास अक्कलकोटी जावयास कथिले स्वप्नी द्विजयिके. मग बाळाप्पा दुसरे दिवशी सिद्ध झाला जावयासी नित्यकर्म उरकोनी वेगेशी मधुकरीसी निघाला. भक्तवत्सल स्वामी समर्थ करीते झाले नवल बहुत प्रत्येक घरी मिष्ट पदार्थ मिळते झाले तयासी. समजून हा शुभ शकून नैवेद्य श्रीशी करी अर्पण झाली आवरी निज भोजन सिद्ध झाला निघावया. श्री गुरुशी साष्टांग नमन करुनी जव निघे जाण. अग्रभागी सुवासिनी 2 पूर्ण कलशे पातल्या मार्गक्रमिता अवचित पायी जडत्वाले बहुत. आप्पा झाला चिंताक्रांत पाय मुळीच उचलेना. मग स्वामी रूप ध्यानी आणोनी जैसे दिजले स्वप्नी करी प्रार्थना करुणा वचनी आले संकट हरावया. दीनदयाळ स्वामी समर्थ करुणाभाकिता निजभक्त तात्काळ जडत्व हरवणी देत शक्ती द्विगुणित चालावया. मग उल्हासे मार्गक्रमी आला दुधनी मुक्कामी. दुसरे दिवशी रामनवमी अक्कलकोटी पोहोचला. जरी मार्गी झाला क्षीण तरी विसावा नेगे क्षण ध्यानी मनी सद्गुरु पूर्ण दिसत होते तयासी. ते समयी स्वामी समर्थ
होते खास बागेत शर्करा घेऊन नैवेद्यार्थ गेला दर्शन तात्काळा मूर्ती देखोनी मनोहर चित्ती लोटला आनंदपुर जैसे स्वप्नी दृग्गोच्चर स्वतैसेच रूप देखिले आश्चर्यचकित झाले मन तात्काळ धावनी धरिचरण प्रेमातिशय उचंबळून गेले मन तयाचे ते समयी स्वामी समर्थ भूमीवरीच होते निद्रिस्त सवेची उठोनी गेले धावत देती अलिंगन तरुसी त्या योगे भक्त प्रेम दर्शित समर्थे केले परम भक्त काम कल्पद्रुम सद्गुरु असती जाणपा तेच दिवशी सद्गुरुनाथ जाऊनी राहिले राजवाड्यात दर्शनासी यात्रात सोडिती एकदा प्रतिदिनी मग बाळाप्पा अनुष्ठान आरंभिता झाला जाण नियमित वेळी स्वामी दर्शन घेऊन गुंते अनुष्ठानी ऐशारीती मास दोन करिता झाला कालक्रमण पुष्पे काढिता एक दिन कंटक ऋतुला बोटासी काट्याचा झाला नायटा ठणका बहुत लागला बोटा ज्वरही येऊ लागला मोठा थकले अनुष्ठान तयांचे काही करता उपचार उलटा दुखण्या होई जोर बहुत झाला बेजार झाला अगदी पराधीन मग साकडे समर्थासी घालिता आज्ञा झाली तयासी मूत्रमशीचे घेऊन बोटाशी लाविता व्याधी हरेल तैसे करिताची तात्काळ ठणका बंद झाला समूळ ज्वरही उतरला सकळ झाली प्रकृती पूर्ववत चालू झाला नित्यक्रम वाढे सद्गुरु चरणी प्रेम मधुकरी नित्यनेम मागोनी निर्वाह करीतसे काही काळ लोटता विचार झाला त्याची चित्ता सेवा वया सद्गुरु समर्था घरदार त्याजिले ऐसे असो ना आपण बाहेर करीतो कालहरण बरे नवे हे सन्निध राहून सेवा केली पाहिजे ऐसा निश्चय होता तात्काळ जाऊन राहिला समर्थाजवळ हेतू कैसा होय सफळ ऐशी लागली विवंचना सुंदराबाई खेरीच करून होते सेवे करी तीन परिते होते भक्तिविहीन नित्य भांडती आपसात बाळाप्पाची सेवक कंठा तैशीच देखुनी भक्तिमता सुंदराबाईने प्रथमता अल्पसेवा सांगितली समर्थाची पिकदाणी तैसेची तस्त धुवनी आणि ऐशी आज्ञा होता क्षणी झाला संतोष तयासी दुसरे दिवशी शय्या नित्य झटको निघालणे हे कृत्य आले त्याचकडे स्तुत्य करू लागला मनोभावे मग पुढे एक एक सेवा हाती आली देख अमुक तया झाला हरिक हेतू पुरला म्हणून ऐशी सेवा निष्काम तेने चालविली सप्रेम सद्गुरु साक्षात परब्रह्म ऐसे चित्ती ठसवोनी मधुकरीने पूर्ववत उदरपोषण करोनी तीत खंड पडोने दी किंचित स्वामी सेवे माझारी त्या योगे नित्यनेम श्रम पडू लागले परम परी काही न घेता विराम सेवा करी भक्तीने मग चोळप्पा विनवी त्यास यावे भोजना मम ग्रास मान देऊन विनंतीस जेवी नित्य एकदा ऐशापरी सद्गुरु सेवा करीत असता रोग नवा जडला तेने कष्ट जीवा होऊ लागले अत्यंत नाभी कमळी कळ लागून रक्तस्राव होई त्यातून त्या योगे शरीर क्षीण होऊ लागले तयाचे एके दिवशी अवचित ठणका लागला अत्यंत त्यासरसा शुभ्र पदार्थ काही आला बाहेरी निरखोनी पाहता कळे आले पुढी माझी विष निघाले सकल जना नवल वाटले विपरीत वर्तले म्हणून तपासांती कळले वृत्त एक्या दुष्टे मिष्टान्नात ऐशा युक्तीने घातले पोटात विष प्रबल तयाच्या परी इत्यासी वर्षे 3 झाली असोन कैसे अजून उदरी राहिले नडल्या विण उमज कोणा पडेना श्रीहरीची ज्यावरी कृपा वरी सद्गुरूची जोपा त्यासी भीती नसे जाणपा काळाही पासून विष निघता बाहेर तात्काळ बंद झाले रुधिर चरणा तीर्थनाभीवर लाविता झाला पूर्ववत पूर्वकर्म सुरू झाला सद्गुरुचरणी भाव वाढला सेवे करी तुका भला कोणीच नव्हता त्या समयी देखोनी तयांचे भक्तिबळ तैसेची चित्तवृत्ती सोजबळ स्वामी समर्थ प्रेम तात्काळ बैसले विशेष त्याजवरी परित्यासी प्रसाद तीर्थ कधी न देती स्वामी समर्थ त्या योगे दिग्गर किंचित होई मनात बाळाप्पा तयासी ते नवते ठावे प्रसाद देताची बोळवावे श्रीची इच्छा जेणे राहावे प्रसाद तयासी न मिळे कधी चोळप्पा एके समयी वाटीत असता प्रसाद पाही खरजुरिका तयासी काही देऊन लाविले वाटेसी काही पावले गेला दुरी तव समर्थे चोळप्पावरी रागे भरून माघारी प्रसाद आणविला तात्काळ म्हणे आपण दैवहीन म्हणून नगडे प्रसाद ग्रहण परिसाचता सेवादान प्रसाद लाभला अवचित
एके समयी स्वामी होती गर्दी जमली होती अति, इतक्या माझी बाळाप्पा प्रती हाक मारिले समर्थे. आप्पा जवळ आलियावर त्यास म्हणती हात बसर, कैसे करिताचे हस्तावर प्रसाद ठेविला अवचित. खडी साखरेचा खडा मुखी मोठ्या पोफळा एवढा, लगबगीने काढून तेवढा दिदला त्याचे हस्तावरी. प्रसाद असती नाही पडला तोच त्याने मुखी घातला, पुन्हा माघारी घेतील मनाला धास्ती वाटली ऐशी की. बाळाप्पाची कोणी सरी पाहू न शके सेवे करी, निष्काम भक्ती सदा अंतरी सेवा सक्त अहर्निशी. आप्पा आलियापासून सुंदराबाईस पुरुषद पूर्ण मिळू लागली, यात्रेकडून द्रव्यार्जन करावया. देखो नितयाचे भक्तिबळ समर्थ त्याचे हाती सकळ, घेऊ लागले सेवा निर्मळ प्रसन्न चित्त तयावरी. तेही न बघवे तियेशी मत्सर करू लागली त्यासी, समर्थायशी पापणीशी नकळे कैसे संग्रहिले. सुंदराबाईस चोळाप्पाने सेवेत घेतले पाहिल्याने, तेव्हाच समर्थे वारिले वचने मिरी वाटील तवशिरी. परिसमर्था प्रार्थून तैशीच घेतली ठेवून, सत्य केले स्वामी वचन तिने अल्प दिवसात. 8 दिवस राजसदनी राहे समर्था संगे जाऊनी, राज्ञी मोहिली मधुर वचनी कार्यभाग साधावया. खोट्या नाट्या सांगोनी गोष्टी मिळवून घेतली आपल्या कटी, द्रव्य लालसा अप्पल पोटी काय न करवी धन लोभे. संधी देखोनी एके समयी राज्ञी सत्ताबळे पाही, चोळाप्पासी लवलाही केली बंदी सेवेची. त्यापूर्वीच एके दिवशी समर्थे जाणविले तयासी, परिलोभे धुंद मानसी सेवे मुकला सद्गुरूचा. सुंदराबाईचा अंमल मग सुरू झाला केवल, द्रव्यार्जन मन मानेल तैसे करू लागले. बाळाप्पाचा सर्व काळ करू लागली बहुचळ, मग तेने सेवा सकळ सोडिली आज्ञे स्वामींच्या. दृष्टांत होताची जाण पुन्हा मांडिले अनुष्ठान, स्वामी दत्त कृष्णाजीन घालो निजप आरंभिला. हनुमंताचे मंदिर आले स्वप्नी दृष्टीसमोर, गुरुआज्ञा मानुनी सत्वर तेथेची जाऊनी बैसला. प्रत्यही येऊनी गुरुदर्शन राहे मंदिरी रात्रंदिन, स्वामी समर्थ मंत्र गहन जपू लागला पंचाक्षरी. अंमलबाईचा एकचक्री होनी मांडली दर्शन विक्री, समर्थ ही वचना भीतरी राहिले घडा भरेतो. त्रासोनी गेले जन बहुत यात्रा ही निराशे जाई परत, मग गिल्ला सरकारात गेला मुंबई पावेतो. हुकुमाला कारभार्यासी दूर करूनी सुंदराबाईसी, पंचनेमावे व्यवस्थेशी सेवा सुरळीत चालावी. हुकुमानिता अंमलात दृष्ट कदाचित होतील समर्थ, कारभारी ऐसा भीत गेला सद्गुरु समीप. समर्थ चरणी केले नमन परिमुखातून निघे वचन, सद्गुरुसी अंतर्ज्ञान रागे भरले तयासी. म्हणती ऐसाची कारभार केलासी काय रे आजवर, आज्ञावचन परिसोनी सत्वर हुकुम आणिला अंमलात. कोतवाले तत्काल येऊन बाईस लावले उठवून, घडाभरिता चरित्र पूर्ण झाले क्षण न लागता. स्वामी समर्थ काहीतरी बोलतील ऐशी आशा भारी होती, परंतु शब्द बाहेरी एकही न आला तयाचा. समर्था पुढील वस्तू बहुत केल्या होत्या तिने संचित, आणल्या करुणी जप्त केल्या स्वाधीन पंचाच्या. बाळाप्पासी पंचांनी तात्काळ आणिला पाचारुनी, पूर्ववत सेवा सांगुनी समीप ठेविले सद्गुरूच्या. चोळप्पासीही बोलावनी सेवेसी ठेवला समजावून, परी अंमल पंचाधीन झाली व्यवस्था सुरळीत. बाळाप्पाचे अनुष्ठान झाले विधिवत पूर्ण, स्वामी समर्थे ब्राह्मण भोजन इतरा हाती घालविले. सद्गुरु सेवा सुरक्षित आप्पा फिरोनी करी बहुत, ऐशा परी स्वामी समर्थ हेतू पुरविती भक्तांचे. हरिभक्त म्हणे दयाघना प्रेमे पुरविली मनकामना, तेने आल्हाद मनमना अतिशयित झालासी. सद्गुरु कथा अमृतकुंडे गुरु कृपेनेच प्राशन घडे, सद्गुरु कृपा तरीच जोडे जरी सुकृत बहुगाठी. गुरु लीलामृत ग्रंथ मना स्फूर्ती देई दत्त, गुरुपदी वाही हरिभक्त 19 सद्भावे. इति श्री गुरु लीलामृते आनंद भारती हरिभक्त संवादे स्वामी भक्त बाळाप्पा वृत्तकथनं नाम 19 गूढः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. आता आपण याचा भावार्थ पाहणार आहोत. या अध्यायामध्ये बाळाप्पाचे वृत्तकथन केले आहे. हे बाळाप्पाची कथा वर्णन केलेली आहे. श्री दत्त महाराजांची भक्ती करीत उर्वरित आयुष्य कंठावे हा हेतू मनात धरून बाळाप्पा श्री क्षेत्र गाणगापूर येथे गेला. याच दरम्यान श्री स्वामींनी त्या स्वप्नात येऊन दिगंबर रूपात दर्शन दिले
आणि पुढील सूचनेनुसार बाळाप्पा अक्कलकोटास निघाला. अक्कलकोट इथं आल्यानंतर स्वामी महाराज खास बागेत निद्रा घेत होते. बाळाप्पाने स्वामींचे चरण धरताच त्यांना उठून त्यांनी आलिंगन दिले. बाळाप्पा स्वामी सेवेत रुजू झाला. पुढे नियमित स्वामी दर्शन घेऊन बाळाप्पा अनुष्ठान करू लागला. एकदा स्वामी कृपेने बाळाप्पा त्याच्यावर झालेल्या विषप्रयोगातून पण बचावला. पुढे त्याने स्वतः स्वामी समर्थांच्या सेवेत वाहून घेतले. तर बाळाप्पाची भक्ती पाहून स्वामींचेही त्याच्यावर प्रेम बसले. सर्व वेळ बाळाप्पा स्वामींच्या सेवेत व्यतीत करू लागला. आता स्वामींच्या आज्ञेने बाळाप्पाने मारुती मंदिरात अनुष्ठान सुरू केले व तिथे स्वामी समर्थ या पंचाक्षरी नामाचा जप करू लागला. आता या अध्यायामध्ये सुंदराबाई नामक सेवे करण्याच्या लोभी वृत्तीचा आणि तिच्या कुवर्तनाचा पण अतिरेक होताच सरकार दरबारी तिच्या कृत्याची तिला किंमत मोजावी लागली आणि स्वामींच्या सेवेसाठीची व्यवस्था पंचांकडे सुपूर्त करण्यात आली असं सांगितलेले. बाळाप्पाचे अनुष्ठान पूर्ण झाल्याने स्वामींनी इतरांकडून ब्राह्मण भोजन घातले, त्याचाही उल्लेख यात करण्यात आलेला आहे. आता असा स्वामी भक्त बाळाप्पा वृत्तकथन नामक 19वा अध्याय संपन्न झाला. अर्थात 19 अध्याय संपूर्ण. श्री स्वामी समर्थ.